मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की माधवी म्हणत असते, अगं पण मुक्ता, तू यावेळेस का लाडू बनवले? तर मुक्ता सर्व काही सांगत असते आणि म्हणत असते की जे पुरणपोळ्या उरल्या होत्या त्याचे मी लाडू बनवले. तर सर्वच जण सागरकडे बघतात आणि हसू लागतात. तर मुक्ता सांगत असते, त्या पुरणपोळ्या मी मिक्सरमध्ये टाकल्या आणि त्याच्यावर साजूक तूप टाकून त्याचे लाडू बनवले. आणि माझी आई नेहमी सांगते, अन्न उरवायचं नाही कधीही. तर हे ऐकून सर्वच जण मुक्ताचं कौतुक करत असतात व पुरू म्हणत असतो, बघितलं का जावई बापू, आमची मुलगी किती गुणाची आहे. तर माधवी म्हणत असते, हां, जावई बापू पण खूप गुणाचे आहेत आणि काही कमी नाही आहेत, कारण त्यांनी मुक्तासाठी पुरणपोळ्या बनवल्या. तर मुक्ता म्हणत असते, आई, लगेच तू पार्टी बदलली की काय? तर पुरू म्हणत असतो, मुक्ता, तुझ्या आईने जरी पार्टी बदलली तरी मी बदलणार नाही. तर माधवी म्हणत असते, पुरू, तू कितीही कौतुक केलं तरी तुला लाडू भेटणार नाहीत असं म्हणत असते. तर पुरूला आठवतं, बापूंनाही खूपच पुरणपोळ्या आवडतात. तर पुरू लगेच पुरणपोळ्या घेऊन बापूकडे जातो. तर मीही का पण त्याच्या पाठोपाठ जाते. तर इकडे सई म्हणत असते, आजचा दिवस खूप छान गेला आणि आज मला आदित्य दादा सुद्धा स्कूलमध्ये भेटला असं सई सांगत असते. हे ऐकून सागर मात्र, तर मुक्ता म्हणत असते सागरला, आदित्यचं ॲडमिशन सईच्या स्कूलमध्ये झालं असं म्हणत असते. तर सागर म्हणत असतो सईला की आता तुला तुझा दादा रोज भेटणार असं म्हणतच सई खूप खुश होते. तर माधवी आणि सई तिथून निघून जातात. तर इकडे मुक्ता म्हणत असते, काळजी करू नका, सर्व काही नीट होईल. तर सागर म्हणत असतो, हो, एक ना एक दिवस आदित्यलाही माझ्या प्रेमाची जाणीव होईल. आणि सागर म्हणत असतो, ठीक आहे, आता मला रोज त्याला लांबून तरी भेटता येईल असं म्हणतच सागर हा खुश होतो. तर इकडे कोळी फॅमिलीमध्ये लकी खूप खुश असतो आणि डान्स करत असतो. तो पास झाल्यामुळे सर्वच जण खूपच खुश असतो. लकी गळ्यामध्ये हार घालून नाचत असतो. सागर हा लकीला म्हणत असतो, मला तुझा रिझल्ट दाखव. तर लकी हा लगेच त्याचा रिझल्ट मोबाईलवरती सागरला दाखवत असतो. तर त्याला चांगले मार्क्स बघून लगेच स्वाती म्हणत असते की हा नक्कीच कॉफी करून पास झाला असेल. लकी सागरला म्हणत असतो, मी एवढ्या चांगल्या प्रकारे पास झालो तर मला तू आता जे म्हटलं ते द्यावं लागेल. तर सागर म्हणत असतो, बोल, काय हवंय? तर लकी म्हणत असतो, मला 1.5 लाख रुपये हवे. तर हे ऐकून सर्वच जण दोघांकडे बघतच राहतात. तर बापू लकीला विचारत असतात, तुला एवढे पैसे का हवे? तर लक्कू सांगत असते की मला मित्रांसोबत ट्रिपला जायचंय असं म्हणत असतं. सागर मात्र लकीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असतो. तर लकी म्हणत असतो, मुक्ता वहिनी, तू तरी सांग ना. तर मुक्ता म्हणत असते, हो, एवढा अभ्यास करून त्यांनी एवढे चांगले मार्क्स मिळवले, त्यांना तर पैसे द्यायलाच हवे. तर सागर म्हणत असतो, माझ्या भावासाठी काही पण. तर सर्वच जण खूपच खुश होतात. तर बापू इंद्राला म्हणतात की एवढी आनंदाची बातमी आहे इंद्रा, तर काहीतरी गोडधोड व्हायलाच हवं. तर इंद्रा म्हणत असते, गोडधोड करायचं असेल तर तुमच्या सुनेले सांगा. तर लगेच मुक्ता म्हणत खोबऱ्याच्या वड्या आणि खीर बनवते. तर इंद्रा म्हणत असते, हिला गोडधोड म्हटलं की हिचं मिठाईचं दुकान सुरूच झालं. तर बापू मजाक करतच म्हणत असतात, सुनबाई, दूध आणि गुळ घालून मासे बनव. तर असं म्हणतच सर्वच जण हसू लागतात. तर इकडे ऑफिसमध्ये सागर कविता करत बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे मिहीर येतो आणि मिहीर बघतो. तर मिहीर म्हणतो, काय करतोस दादू? तर सागर म्हणत असतो, मी कविता लिहितो. तर दादूस तुझ्या आणि कविताचं काय रिलेशन आहे? तर सागर म्हणत असतो, मी मुक्तासाठी कविता करतोय. तर सागर हा मिहीरला त्याने कविता लिहून वाचून दाखवतो. तर मिहीर म्हणत असतो, दादूस, हे काही करू नकोस, तुमचं प्रेम होण्याच्या आधीच ब्रेकअप होईल. तर सागर मिहीर हा खूप चांगल्या आयडियाज देतो. तर सागर मुक्ताला इम्प्रेस करण्याच्या विचारामध्ये असतो. तर इकडे सागर घरी आलेला असतो. तर इंद्रा बापूला वैतागतच विचारत असते, अजूनही तुमची सूनबाई किचनमध्ये आली नाही आणि जेवायला काय बनवायचं काय माहिती? तर सागर म्हणत असतो इंद्राला, मी मुक्ताला सांगितलंय आज जेवण बनवायचं नाही, आपण सर्वांना बाहेर जेवायला जायचं. हे ऐकून इंद्रा खूपच खुश होते आणि सर्वांना सागर तयारी करायला सांगतो. तर इकडे सागर हा बेडरूममध्ये येतो. तर मुक्ता ही साडी शोधत असते. तर सागर हा कपाटाजवळ जातो आणि लाल कलर
कलरची साडी ही बेडवर ठेवतो. तर मुक्ता ही खुणवतच विचारत असते काय आहे हे. तर सागर हा त्या साडीकडे इशारा करतो आणि तिथून निघून जातो. तर ते बघून मुक्ता मात्र खूपच खुश होते. बाहेर जाण्यासाठी सर्वच जण तयार होतात. तेवढ्यातच सागरचं पोटामध्ये दुखतं. तर सागर म्हणत असतो तुम्ही सर्वजण जा, मी तिथे टेबल बुक करून ठेवलाय. तर इंद्रा म्हणत असते मी सागर जवळ राहतो. तर सागर म्हणत असतो मुक्ता राहतील माझ्याजवळ आणि तो मुक्ताला विचारत असतो. तर मुक्ता हो असं म्हणत असते. तर सर्वच जण बाहेर गेल्याच्या नंतर सागर हा मुक्ताला म्हणत असतो तुम्ही मला पोटाची गोळी आणून द्याल का. तर मुक्ता ही हो म्हणत असते. तर सर्वच जण बाहेर गेल्याच्या नंतर सागर म्हणत असतो मी जसं ठरवलं तसंच होणार. तर पुढील भागामध्ये सागर हा मुक्ताला प्रपोज करत असतो आणि तर दोघेजणही डान्स करत असतात. तर तेवढ्यातच तिथे सर्वच फॅमिली म्हणजे सर्व घरचे बाहेर येतात आणि त्या दोघांना एकत्रित बघतात. तर सर्वच जण खूपच खुश होतात आणि मुक्ता मात्र लाजतच सागरच्या मागे तर सागर आणि मुक्ताची प्रेमाची गोष्ट पाहण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.